महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंना सकल मराठा समाजाचा पाठिंबा। महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोका दिला आहे। मराठा समाजाच्या मनात खदखद आहे। तो रोष काढण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार पाडण्यात मोठा विजय असल्याचा निर्धार सकल मराठा समाजाने करीत मावळ मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा जाहीर करत खोपोलीतील बैठकीत 4 मे रोजी दिला आहे। तर सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका राजकारण व समाजकारण करताना नेहमीच घेतली आहे। मात्र मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून समाजासाठी भूमिका घेण्यासाठी मी बांधील आहे। मराठा आरक्षणाबाबत संसदेत भरभक्कम बाजू मांडण्याचे काम करू, तसेच मराठा समाजासोबत सर्वच समाज घटकांना न्याय देऊ असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील असे आश्वासन देत मराठा समाजाने दिलेल्या पाठिंब्यामुळे डोळ्यात अश्रू आल्याचे वाघेरे म्हणाले। महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवार दिनांक 3 मे रोजी सकल मराठा समाज समन्वयकांची बैठक झाली। मराठा समाजाच्या आंदोलनांकडे खासदार श्रीरंग बारणे यांनी पाठ फिरवल्याने बारणे यांना मतदान न करण्याचा सर्वांनी बोलून दाखवले। त्यामुळे बारणे यांच्या विरोधातील तगडा उमेदवार संजोग वाघेरेंना एकदा संधी देण्याचे एकमताने ठराव करण्यात आला। तर शनिवार दिनांक 4 मे रोजी पुन्हा बैठक बोलवण्यात या बैठकीला महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे, सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील, विनोद साबळे, रायगड जिल्हा समन्वयक शंकर थोरवे, गणेश कडू, उमेश मसे, प्रकाश पालकर, अनिल भोसले, हरिभक्त परायण मारुती पाटील, धनश्री दिवाने, किरण हडप, उत्तम भोईर, JP पाटील, भानुदास पालकर, सुरेश बोराडे, नितीन मोरे, अविनाश तावडे, दीपक लाड, एकनाथ पिंगळे, राजन सुर्वे, अविनाश तावडे, मनोहर देशमुख यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामुंबईसह राकेश खराडे, रसायनी। मी गेल्या 2-3 महिन्यापासून रायगड जिल्ह्यामध्ये या तिन्ही मतदारसंघात फिरतोय। म्हणजे कर्जत असेल, पनवेल असेल आणि उरण असेल, या तिन्ही मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मला मिळत होता आणि आज आमच्या मराठा समाजाने मला पाठिंबा दिला। तर मला असं वाटतं की माझी खात्री आहे की निश्चितच महाविकास आघाडी या ठिकाणी निवडून येईल याची खात्री मला आज आली। माझ्या मोठ्या भावानं मला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आणि खूप आनंद वाटतो आहे की आपल्या छोट्या भावाला मोठ्या भावाने पाठिंबा दिलेला आहे आणि या बाबतीमध्ये आनंद वाटतो आहे आणि निश्चितच समाजासाठी या ठिकाणी काम करण्याचे मला त्यांनी जे काही आदेश दिले आहेत आणि समाजासाठी मी निश्चितच काम करेल आणि त्याचप्रमाणे त्यांनी इतर समाजासाठी सुद्धा त्याच पद्धतीनं तुम्ही काम करा असाही आदेश मला या ठिकाणी दिलेला आहे। आणि समाजाला जे आरक्षण आहे, या आरक्षण जोपर्यंत मिळत नाही मी तोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत राहणार हे समन्वयक होते। आमच्याकडे त्यावेळेस आम्ही रायगड जिल्हा म्हणून जेव्हा बैठक घेतो त्यावेळेस आमचे 40-50 समन्वयक असतात आणि मग जरा आमची पद्धतच आहे या रायगड जिल्ह्यात